नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत या व्हिडिओ लेक्चर सीरीज मध्ये। आज आपण युनिट 2 मधलं 2.3 म्हणजे शेवटचा भाग पाहणार आहोत युनिट 2 मधला। तर 2.3 चं जे टायटल आहे ते आहे मॉर्टॅलिटी डेथ रेट, बर्थ अँड इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, फॅक्टर्स फॉर डिक्लाइन इन मॉर्टॅलिटी इन रिसेंट इयर्स। मराठीमध्ये मर्त्यता म्हणजे मृत्यूदर, जन्म व अर्भक मृत्यूदर या घटत्या प्रमाणाची कारणे। सोप्या भाषेत मृत्यू म्हणजे काय, मृत्यूदर म्हणजे काय आणि बालकांचा मृत्यूदर कशाला म्हणतात आणि भारतामध्ये त्याची काय परिस्थिती आहे, एवढ्या घटकाचा अभ्यास आपल्याला 2.3 मध्ये करायचा आहे। तर हे शिकण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। सगळ्यात आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल मर्त्यता म्हणजे काय, म्हणजे मृत्यू म्हणजे काय। जसं आपल्या सगळ्यांना माहित आहे की माणसाच्या जीवनाचा शेवट म्हणजे मृत्यू होईल। तो वयानुसार होईल, ऍक्सिडेंट मध्ये होईल, बिमारीने होईल, कशाने होईल, म्हणजे नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कशाही प्रकारचा माणसाचा मृत्यू म्हणजे मृत्यू होय। पण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मृत्यू आणि मृत्यूदर यामध्ये फरक केला जातो। आपल्याला प्राधान्याने समजून घ्यायचं आहे ते म्हणजे मृत्यूदर। त्याची व्याख्या अशी आहे, दरवर्षी दर 1000 लोकसंख्येमागे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचे प्रमाण म्हणजे मृत्यू प्रमाण किंवा मृत्यूदर होय। म्हणजे समजा एखाद्या वर्षात 1000 लोकांमध्ये किती लोक मरतात याचा जो रेशो असतो त्याला अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मृत्यूदर असं म्हणतात। अर्थशास्त्रामध्ये मृत्यूदर काढण्याचं सूत्र पण दिलेलं आहे, ते असं, मृतकांची संख्या म्हणजे एका वर्षात भागेला एकूण मध्यम वयाच्या लोकांची संख्या गुणेला 1000 याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर जे उत्तर आपल्याला मिळते त्याला म्हणतात मृत्यूदर। समजा एका वर्षात 500 लोक मरत असतील 1000 लोकसंख्येमागे, तर 500 भागेला 1000 गुणेला 1000 अशा प्रकारे याचं कॅल्क्युलेशन करता येतो। तर मृत्यूदर तुम्हाला समजला असेल, दर 1000 लोकसंख्येमागे एखाद्या वर्षामध्ये किती लोक मरतात याचा जो रेशो असतो त्याला म्हणतात मृत्यूदर, डेथ रेट। तर मृत्यूदराचे काही प्रकार पण अर्थशास्त्रात असतात, प्रमाणित मृत्यूदर, सरासरी मृत्यूदर, ढोबळ मृत्यूदर। तर या ठिकाणी काही आकडे आपण पाहू भारतातील, ज्याला आपण प्रमाणित मृत्यूदर असं म्हणतो। भारतात 1911 ते 1920 मृत्यूदर होता 48.6%, म्हणजे खूप जास्त होता हा रेट। पण त्यानंतर 2000 ते 2001 मध्ये भारतात जो प्रमाणित मृत्यूदर होता, म्हणजे जो काउंट केला मोजलेला, तो आहे 8.5%। म्हणजे 1911 ते 1920 च्या तुलनेत 2001 मध्ये भारताचा मृत्यूदर खूप जास्त प्रमाणात घटला। आधी होता 48.6% आणि सध्या आहे 8.5%। मृत्यूदरात झपाट्याने घट होत गेली आणि म्हणून लोकसंख्येमध्ये वाढ होत गेली। जननदर व मृत्यूदर यावरून लोकसंख्येचे वृद्धी दर ठरतो। कसं असतं की जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या वाढते, म्हणजे जन्मणारे जास्त मरणारे कमी असेल तर लोकसंख्या वाढत जाते। आणि म्हणून अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जन्मदर आणि मृत्यूदर दोघांचाही अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचं असतं। मृत्यूदर घटत आहे आपण पाहिलं आणि त्यामुळे लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे हे आपण पाहिलं। पण नेमकं मृत्यूदर घटण्याची कारणे काय आहेत ते आपल्याला पाहायचं आहे। जवळपास 10 कारण आहेत ज्यामुळे मृत्यूदर घटतो। तर ते सगळे जे काही कारण आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मृत्यूदर घटण्याचं, ते म्हणजे दुष्काळावर मात। स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या जस्ट नंतरही भारतामध्ये प्रचंड दुष्काळ पडत होते।
पिकं होत नव्हते, अन्नधान्य पिकत नव्हतं, प्यायला पाणी मिळत नव्हतं, जनावरांना चाराही मिळत नव्हता आणि म्हणून उपाशी राहू राहू अक्षरशः लोक मरत. काही लोक जनावरांप्रमाणे झाडाचे पत्ते खाऊन जगण्याचा प्रयत्न करायचे. बंगालचा दुष्काळ, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात पडलेला दुष्काळ, असे प्रचंड दुष्काळ भारतामध्ये पडायचे आणि त्या दुष्काळामध्ये लोक प्रचंड प्रमाणात मरायचे. आधुनिक काळामध्ये शेतीमध्ये सुधारणा झाल्यात, नवीन बियाणे आलेत आणि त्यामुळं दुष्काळचं प्रमाण झिरोवर आलं आणि त्यामुळं मृत्यूचं प्रमाणही घटत गेलं. दुसरं कारण आहे पिण्याचे शुद्ध पाण्याची सोय. आधीच्या काळात भारतामध्ये नदी नाल्याचं विहिरीचं पाणी लोक पेत. सगळ्यात जास्त बिमाऱ्या दूषित पाण्यामुळे होतात आणि म्हणून त्या काळात लोक बिमार पडायचे, शुद्ध पाणी प्यायला मिळत नव्हतं आणि मग बिमारीमध्ये उपचार मिळाले नाही तर लोक मरायचे. आता जवळपास बऱ्या प्रमाणात खेड्यापाड्यात एक तर हँडपंप आहे, त्यानंतर नळाचं पाणी वगैरे मिळतं लोकांना आणि असं आपल्याला म्हणता येईल की बऱ्यापैकी, फार जास्त नाही पण काही प्रमाणात शुद्ध पाणी लोकांना प्यायला मिळतं. अशा प्रकारची सोय देशात झालेली आहे आणि यामुळेही देशातील मृत्यूचं प्रमाण घटलेलं आहे. तिसरा पॉइंट येतो आरोग्य सोयीत वाढ. आधीच्या तुलनेत मेडिकल फॅसिलिटी आपल्या देशामध्ये वाढली तरीही त्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे. भारत जगातील एकमेव देश आहे की ज्या ठिकाणी जवळपास 100% दवाखान्याच्या सुविधा खाजगी क्षेत्रामध्ये आहेत. पण काही का असेना आधीच्या पेक्षा आरोग्य सोयीची सुविधा लोकांना मिळायला लागली आणि त्यामुळं मृत्यूचं प्रमाण कमी झालं. चौथं महत्वाचं कारण आहे साथीच्या रोगावर उपचार. आधी प्लेग यायचा, कॉलरा यायचा आणि अनेक साथी यायच्या. जशा आताच्या काळामध्ये कोरोनाची साथ आली होती तर त्या काळात साथीच्या रोगामध्ये गावाच्या गाव, शहराच्या शहर मरून जायचे. तसं आपण कोरोनात पाहिलं. पण आधुनिक काळामध्ये आपण औषधोपचार केल्यामुळे कोरोनामध्ये इतके लोक तरी मेले नाहीत. पण जुन्या काळामध्ये साथीच्या रोगामध्ये प्रचंड लोक मरायचे, त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने कमी व्हायची. आधुनिक काळामध्ये साथीच्या रोगावर उपचार आहेत, त्याला पटकन नियंत्रित करता येतं आणि म्हणून मृत्यूचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त घटलेलं आहे. पाचवा पॉइंट येतो ग्रामीण आरोग्य केंद्राची स्थापना. आपल्या देशात शहरामध्ये मोठे मोठे हॉस्पिटल तर आहेतच, पण ग्रामीण भागातही काही प्रमाणात सरकारी दवाखाने आहेत. मोठं एखादं गाव असेल ग्रामपंचायतचं वगैरे. केरळ सारख्या ठिकाणी तर गावोगावी खूप चांगले दवाखाने आहेत आणि त्यामुळे लोकांना उपचार मिळतो. आणि आता फिरते ॲम्ब्युलन्स वगैरे आहे, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी ऍक्सिडेंट वगैरे झाला तरी पटकन लोकांना उपचार मिळतं आणि या सगळ्या गोष्टीमुळं मृत्यू दराचं प्रमाण कमी झालं. खूप जास्त मृत्यू व्हायचे बाळपणामध्ये आईचे आणि मुलांचे, ते पण आता कमी झाले कारण प्रसूतीसाठी आधुनिक सोयी उपलब्ध आहेत. प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी, त्याच्यानंतर आशा वर्कर आणि त्या ज्या गरोदर बाया असतात त्यांना नेहमी भेटतात आणि त्यांच्या प्रसूतीचे आधुनिक सोय सरकारी दवाखान्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट केलेली असते आणि त्यामुळे स्त्रियांचं आणि बालकांचं मृत्यूचं प्रमाण कमी झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की देशातील मृत्यूच्या दराचं प्रमाण घटत गेलं. सातवा भाग येतो कुटुंब नियोजन कार्यक्रम. याच्यामुळे सुरक्षित प्रसूती झाली, त्यानंतर बाळकपणामध्ये मृत्यूचं वयांचं प्रमाणही कमी झालं आणि एकंदरीत याचा परिणाम असा झाला की देशातील मृत्यू दराचं प्रमाण घटत गेलं. आठवा महत्वाचा एक घटक आहे तो म्हणजे वाहतूक आणि दळणवळणाच्या सोयी. आधी आपल्या देशामध्ये खेड्यापाड्यात रोड्स नव्हते, बस तर नव्हतीच, पण बैलगाडीनंही जाता येणार नाही असे रोड्स. पावसाळ्यामध्ये तर पैदल चालणंही मुश्किल व्हायचं. त्यामुळे खेड्यापाड्यात एखादा माणूस बिमार पडला की त्याला दवाखान्यात जाणं जवळपास अशक्य होतं कारण वाहतुकी सुविधा नव्हती, रोड्स नव्हते, दळणवळण म्हणजे मोबाईल वगैरे नव्हते की कुठून डॉक्टरला बोलवायचं, ॲम्ब्युलन्स बोलवायची, ह्या काही सुविधा भारतामध्ये नव्हत्या. कालांतराने आणि स्वातंत्र्याच्या नंतर आणि आताच्या काळामध्ये ह्या सगळ्या सुविधा खेड्यापाड्यामध्ये पोहोचल्यात आणि त्याच्यामुळं की कितीही बिमार व्यक्ती असला, सिरियस असला, गंभीर असला तरी त्याला वेळेवर औषधोपचार मिळू शकतो आणि त्याचे प्राण वाचतात.
यामुळे काय झालं की भारतातील मृत्यूदराचं प्रमाण कमी झालं. 9वा पॉइंट येतो राहणीमानात सुधारणा. देशामध्ये जसं जसं आपण स्वातंत्र्यानंतर प्रगती करायला लागलो, लोकांचं राहणीमान सुधारलं, लोकांचं आरोग्यही सुधारलं आणि या सगळ्या कारणामुळे मृत्यूचं प्रमाण कमी झालं. आणि शेवटचा मुद्दा, बालमृत्यूचे प्रमाण घटले आणि त्यामुळे एकूणच मृत्यूचं प्रमाणही घटलं. बालमृत्यूचे प्रमाण का घटले याचं सविस्तर विवेचन आपण यानंतरच्या भागामध्ये करणार आहोत. तर हे झाले 10 मुख्य घटक की ज्यामुळं मृत्यू दराचे प्रमाण घटत गेले. काही आकडे पाहू आपण मृत्यू दराचे. 2011 मध्ये भारताचा ढोबळ मृत्यू दर होता 7.1. भारताचा हा ऍव्हरेज होता 7.1 मृत्यूदर. मृत्यूदर कसं काढायचं आपण याच्या आधीच थोडस शिकण्याचा प्रयत्न केला होता. भारतात एक राज्य आहे ओरिसा, त्या ठिकाणी भारतात सगळ्यात जास्त मृत्यूदर आहे तो म्हणजे 8.5 2011च्या लोकसंख्येनुसार. मागास राज्य आहे, त्या ठिकाणी तीच परिस्थिती आहे की दळणवळण नाही, औषध उपचार नाही, त्याच्यानंतर मेडिकल फॅसिलिटी नाही. पण सर्वात कमी मृत्यूदर होता नागालँड मध्ये, तो म्हणजे 3.3. तसं हे मागासच राज्य आहे, पण या ठिकाणी आदिवासी खूप आहेत, ते लोक निसर्गाच्या सान्निध्यात राहतात आणि त्यामुळे होऊ शकते की त्या ठिकाणचा मृत्यूदर कमी आहे. भारतात सगळ्यात कमी 3.3. ग्रामीण भागात देशाच्या 6.9 मृत्यूदर आहे आणि शहरी भागात 5.4 मृत्यूदर आहे. यावरून अजूनही आपल्या लक्षात येतं की ग्रामीण भागात जास्तीत जास्त लोक मरतात, कारण अजूनही बऱ्याच ग्रामीण भागात पाहिजे तेवढी व्यवस्था झालेली नाही. त्या मानाने शहरात मृत्यूचं प्रमाण कमी आहे, ते आहे 5.4. तर हे झाले 2011चे आकडे मृत्यूदराच्या बाबतीत. यानंतरचा आपला घटक आहे तो म्हणजे बालमृत्यू आणि हा घटक अत्यंत महत्वाचा आहे देशाच्या ओव्हरऑल प्रगती आणि भवितव्यासाठी की देशामध्ये बालकांची काय परिस्थिती आहे. बालकाच्या मृत्यूचे 2 प्रकार पडतात, एक अर्भक मृत्यू आणि दुसरं बालमृत्यू. बालमृत्यूचे 2 भाग, अर्भक मृत्यू आणि दुसरा बालमृत्यू. म्हणजे आपल्याला अर्भक मृत्यू समजून घ्यावं लागेल. जेव्हा मूल जन्माला येतं त्यानंतर 1 वर्षाच्या आत त्या मुलाचा मृत्यू होत असेल तर त्याला म्हणतात अर्भक मृत्यू. मूल जन्मल्यानंतर 1 वर्षाच्या आत ते मूल मृत्यू पावत असेल तर अशा मृत्यूला म्हणतात अर्भक मृत्यू. तर अर्भक मृत्यूच्या बाबत नेमके काय आकडे आहेत ते आपण पाहू. विकसित देशात म्हणजे पुढारलेल्या श्रीमंत देशामध्ये अर्भक मृत्यूचं जे प्रमाण आहे ते आहे 10 ते 13 प्रति 1000. म्हणजे अशा श्रीमंत देशामध्ये 1000 मुलं जन्माला आले तर त्यापैकी 10 ते 13 मुलं 1 वर्षाच्या आधी मृत्यू पावतात. पण हेच प्रमाण विकसनशील देशामध्ये म्हणजे आपल्या भारतासारख्या देशात किती आहे, 14 ते 135. म्हणजे आपण या पुढारलेल्या देशाच्या मानानं अत्यंत मागे आहोत. आपल्यासारख्या गरीब देशात 1000 मुलांमागे 14 ते 135 मुलं 1 वर्ष वयाच्या आधीच मृत्युमुखी पडतात. स्वीडन पुढारलेला देश आहे, त्या ठिकाणी अर्भक मृत्यूचं प्रमाण 10 आहे. अमेरिकेमध्ये अर्भक मृत्यूचं प्रमाण 22 आहे आणि भारतात अर्भक मृत्यूचं प्रमाण 618 आहे. हे फार गंभीर आकडा आहे आपल्या देशासाठी. भारतामध्ये जेव्हा 1000 मुलं जन्माला येतात तेव्हा 1 वर्षाच्या आधीच्याच वयात जवळपास 618 मुलांचा मृत्यू होतो आणि ही फार चिंतेची आणि देशाला मागे नेणारी गोष्ट आहे. तर अर्भक मृत्यू कसे काढतात, त्याचं सूत्र काय आहे, तर 1 वर्षात जवळपास जेवढे मुलं 1 वर्ष वयाच्या आधी वारले त्यांची संख्या भागेला त्या वर्षात एकूण जन्मलेले मुलांची संख्या याचा भागाकार आणि गुणेला 1000. या ठिकाणी तुम्हाला 100 दिसत असेल ते चुकीचं आहे, 1000. अशा प्रकारे आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला एक आकडा मिळतो, त्याला म्हणतात अर्भक मृत्यूचे सूत्र. सोप्या भाषेत एखाद्या वर्षात 1000
जन्मलेल्या मुलांपैकी किती मुलं 1 वर्ष वयाच्या आधी मृत्यू पावतात याचा रेशो म्हणजे अर्भक मृत्यू होय. मग अर्भक मृत्यूचे कारणे काय आहेत? समस्या गंभीर आहे देशामध्ये, आपण याचे आकडे पाहिलेत. अर्भक मृत्यूचे 2 कारण आहेत. एक जीवशास्त्रीय कारण आणि दुसरं आहे सामाजिक व आर्थिक कारण. जीवशास्त्रीय कारणामध्ये येतो मातेचं वय. जन्म देणाऱ्या मातेचं वय फार कमी असेल किंवा फार जास्त असेल तर अशा मातेचे मुलं 1 वर्षाच्या आत दगावू शकतात. असं का होतं? भारतामध्ये बालविवाहाची प्रथा आहे. फार कमी वयामध्ये मुलींचे लग्न केले जातात. अशा मुली जेव्हा माता बनतात तेव्हा त्यांचे मुलं दगावण्याची जास्त शक्यता असते. किंवा एखाद्या स्त्रीला मुलंच होत नसेल, ते खूप प्रयत्न करत असेल आणि मग तिला 50-60व्या वर्षी एखादं मूल होत असेल तर त्या मुलाचीही जगण्याची शक्यता फार कमी असते. दुसरं आहे जीवशास्त्रीय कारण, ते म्हणजे बाळंतपणाची खेप. पहिल्या बाळंतपणामध्ये मुलाच्या मृत्यूचं प्रमाण जास्त असते, कारण ती माता नवीनच असते आणि एकंदरीत अनुभव काहीच नसतो. त्यामुळे योग्य प्रसूती होत नाही आणि मग त्या बालकाचा मृत्यू होऊ शकतो. तिसरं कारण आहे जुळेपणा. कधी कधी जुळे मुलं जन्माला येतात. जुळे मुलं असल्यामुळं त्यांचं वजन कमी असतं, ते शारीरिकदृष्ट्या अनफिट असतात आणि जुळे असल्यामुळं त्यांना पुरेसं दूधही मिळत नाही आणि त्यामुळं असे मुलं 1 वर्षाच्या आत मृत्यू पावू शकतात. असे 3 कारण आहे अर्भक मृत्यूचे जीवशास्त्रीय कारण. त्यानंतर अर्भक मृत्यूचे सामाजिक आणि आर्थिक कारणही आपल्याला पाहायचे आहेत. ते आहे अंमली द्रव्याचा वापर. आता ही अशी गोष्ट आहे आणि हे रियालिटीवर आपल्या देशात हे सत्यता आहे. मेळघाट सारख्या ठिकाणी जे आदिवासी माता असतात त्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर छोटं मूल घरी असतं, गरिबी असते, त्यामुळे या बायांना जंगलामध्ये जावं लागतं काम करण्यासाठी. तर त्यांच्या त्या छोट्या बाळांना ते काय करतात, अफू वगैरे खायला देतात किंवा काही नशेचे दुसरे फळं मिळतात जंगलामध्ये, मोहाचे फुलं वगैरे, ते देऊन टाकतात की जेणेकरून हे मूल झोपून राहायला पाहिजे आपण जेव्हा कामाला जातो तेव्हा. कधी कधी ती मात्रा जास्त होऊन जाते अफूची किंवा त्या मोहाची आणि त्यामुळं अशा मुलं दगावतात, मृत्युमुखी पडतात. तर हे एक कारण आहे सामाजिक आणि आर्थिक कारण. त्यानंतर दुसरं कारण आहे स्तनपान. बऱ्याच स्त्रिया मुलांना स्तनपान करत नाही. गरीबाची एखादी स्त्री असेल, माता असेल, ती फारच कुपोषित आहे आणि तिला दूधच नसते, त्यामुळे ती स्तनपान करू शकत नाही. पण शहरामध्ये एखादी फार सुशिक्षित मोठ्या जॉबवरली बाई आहे, तिला स्तनपान करणं चांगलं वाटत नाही, तिला ते ऑड वाटतं, तिच्या सौंदर्यावर त्याचा वाईट परिणाम होतो असं तिला वाटतं आणि म्हणून ती स्तनपान करत नाही. या ठिकाणी 2 विरुद्ध परिस्थिती आहे. गरीबाची बाई स्तनपान करायला तयार आहे पण तिला दूधच नाही कारण ती कुपोषित आहे, आणि श्रीमंताची बाई दूध असून स्तनपान करायला तयार नाही कारण तिला वाटतं की माझ्या सौंदर्यावर याचा वाईट परिणाम होईल. या दोन्ही परिस्थितीमध्ये नुकसान होतं. त्या बालकाचं स्तनपानाच्या अभावी ते बालक दगावू शकतं. तर हे एक सामाजिक आणि आर्थिक कारण आहे अर्भक मृत्यूचं. त्यानंतर आहे आरोग्याच्या अपुऱ्या सोयी. अजूनही खूप जे काही गाव आहे, खेडे आहे, छोटे छोटे तांडे आहेत, आदिवासी लोकांचे गाव आहेत, त्या ठिकाणी अजूनही औषध पाण्याची अजिबात सुविधा नाही. आणि मग असे छोटे मुलं बिमार पडले की त्यांना गावात जे काही वैद्य असतात, तथाकथित वैद्य, जे झाडपत्तीचं औषध वगैरे मंत्र वगैरे देण्याचा प्रयत्न करतात आणि या सगळ्या कारणामुळं अशा मुलांचा मृत्यू होऊ शकतो. त्यानंतर सामाजिक चालीरीती व रूढी परंपरा. खूप समाजामध्ये अजूनही मुलांच्या बाबतीत खूप वेगवेगळे गैरसमज आहेत. त्यानंतर रूढी परंपरा आहे. मुलं बिमार पडले की गावातल्या एखाद्या माणसाला बोलावलं जातं, तो मंत्र देतो, त्याला त्या पाण्यावर मंत्र टाकतो आणि ते पाणी त्याला प्यायला देतो, किंवा त्याला अंगारा दिला जातो, त्याला वेगवेगळे धागे बांधले जातात, दोरे बांधले जातात, मग ते नवस आणि मग मंदिरात नेणं, हे सगळ्या गोष्टी चालतात. आणि मग त्या छोट्या जीवाला
ह्या सगळ्यामुळं नुकसानच होतं आणि अशा मुलांचा मग मृत्यू होऊ शकतो. त्यानंतर दूषित पर्यावरण, मोठ्या मोठ्या शहरामध्ये मुलांना श्वास घेण्यासाठी शुद्ध हवाही मिळत नाही. सगळं वातावरण दूषित झालेलं असतं आणि मग त्या नाजूक जीवाला हे सगळं काही पेलण्यासारखं नसतं आणि मग त्या मुलांचा मृत्यू होऊ शकतो. तर अशा प्रकारे अर्भक मृत्यूचे हे सामाजिक आणि आर्थिक 5 कारण आपण पाहिली. तर अर्भक मृत्यूचे 2 प्रकारचे कारण, जीवशास्त्रीय कारण आणि सामाजिक आणि आर्थिक कारण, हे दोन्ही कारण आपण या ठिकाणी समजून घेतले. बालमृत्यूचं एक सूत्र आहे. बालमृत्यू म्हणजे 1 ते 5 वर्षे वयाच्या मुलांचा जो मृत्यू होत असेल त्याला बालमृत्यू म्हणतात आणि 1 वर्षाच्या आधीच जर मुलाचा मृत्यू होत असेल त्याला अर्भक मृत्यू असं म्हणतात. तर बालमृत्यू म्हणजे एखाद्या वर्षामध्ये मृत बालकांची संख्या भागेला जन्मलेल्या बालकांची संख्या गुणेला 1000 असं हे सूत्र आहे. तर जगात बालमृत्यूचे सामान्य कारण, जगभर हा विषय आहेच, बालमृत्यू फक्त कमी जास्त प्रमाणात आहे. विकसित देशामध्ये बालमृत्यूचं प्रमाण कमी आहे आणि अविकसित देशामध्ये बालमृत्यूचं प्रमाण जास्त आहे. पण नेमकं काय कारण आहे तर जगात सगळ्यात जास्त मुलं मरतात निमोनिया या रोगानं. विशेषतः थंडीत हा रोग होतो आणि थंड जे देश अमेरिका, इंग्लंड या ठिकाणी आधी तर खूप मुलं मरायचे निमोनियाने, पण तिथं आता हे प्रमाण शून्यावर आलं कारण त्यांनी याच्यातून मार्ग काढला, औषधोपचार त्यांच्याकडे आहेत. भारतात अजूनही निमोनियानं खूप मुलं दगावतात. जवळपास 13% मुलं निमोनियानं दगावतात. हा थंडीमुळे श्वसनाचा होणारा रोग आहे. त्यानंतर डायरियानं 9% मुलं दगावतात. डायरिया म्हणजे ज्याला आपण हगवण वगैरे म्हणतो, उलट्या आणि दस्त होतात मुलांना. 9% मुलं आपल्या देशात डायरियानं मरतात. मलेरिया पण होतो मुलांना आणि जवळपास 7% जे मुलं आहेत ते मलेरियानं मरतात, ज्याला हिवताप डासापासून होणारा हा रोग आहे. काही मुलांमध्ये जन्मजात विकृती असते, जन्मजातच ते व्यवस्थित जन्मालाच येत नाही आणि त्यांचा मृत्यू होतो. त्यांचं प्रमाण आहे 7%. भारताचा विचार करतो म्हटलं तर भारतात सगळ्यात जास्त मृत्यूचं प्रमाण मुलांचं ते आहे श्वासन मार्गाचे आजार, म्हणजे खोकला, त्यानंतर सर्दी आणि त्याला श्वास न घेता येणं आणि डायरिया, या 2 कारणानं भारतामध्ये सगळ्यात जास्त मुलं दगावतात. दिल्ली सारख्या ठिकाणी तर श्वासनाचे खूप प्रॉब्लेम आहे कारण हवा त्या ठिकाणी दूषित झालेली आहे. तर हे जे काही प्रमाण आहे बालमृत्यूचं आणि त्याचे जे काही खास कारण आहेत त्याचा या ठिकाणी आपण थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आणखी जे काही कारण आहेत बालमृत्यूचे सामान्य कारण ते पण पाहणं गरजेचं आहे. बालमृत्यूच्या सामान्य कारणामध्ये आपण 6 कारणाचा विचार करणार आहोत. पहिलं कारण आहे आरोग्य सोयीचा अभाव. खूप छोट्या खेड्यापाड्यामध्ये, गरिबाच्या एरियामध्ये आरोग्याच्या सोयी आणि सुविधा नाहीत आणि अशा ठिकाणी छोटे मुलं बिमार पडले तर त्यांना योग्य औषध उपचार मिळत नाही आणि मग ते दगावू शकतात. अज्ञान आणि अंधश्रद्धा लोकांमध्ये, समाजामध्ये आताही लोक दवाखान्यात न जाता एखाद्या वैद्याकडे जातात, एखाद्या मांत्रिकाकडे जातात, मंदिरात जातात आणि मग ते गावरानी उपचार करतात. अशा प्रकारे अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळेही खूप मुलं भारतामध्ये दगावतात. गरिबी हा एक मोठं कारण आहे. गरिबी असल्यामुळे मुलांना सकस आहार मिळत नाही, योग्य औषध उपचार मिळत नाही आणि त्यामुळे मुलं दगावतात. कुपोषण सगळ्यात मोठा एक विषय आहे आपल्या देशामध्ये. हे जे चित्र पाहता तुम्ही कुपोषित बालकाचं चित्र आहे. कुपोषित म्हणजे ज्याला अजिबात चांगलं जेवायला मिळत नाही अशी परिस्थिती आणि त्यामुळे त्याला विटॅमिन्स वगैरे मिळत नाही आणि मग तो अशक्त होतो आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो. अधिक जन्मदर लोकांना खूप मुलंच होत राहतात, त्याच्यामुळे इतक्या मुलांचा ते योग्य सांभाळ करू शकत नाही आणि त्याच्यामुळेही मुलं दगावतात. बालविवाह हा पण एक कारण आहेच. कमी वयामध्ये मुलींचे लग्न झाले तर होणारे जे अपत्य आहे त्यांचं मृत्यूचं प्रमाण जास्त असते. तर अशा प्रकारे 6 बालमृत्यूचे सामान्य कारण आहेत. तर आपण पाहिलं की भारतामध्ये मृत्यूचं प्रमाण कमी होऊन राहिलं पण तरीही प्रॉब्लेम आहे. मृत्यूचं प्रमाण का कमी होऊन राहिलं ते आपण पाहिलं आणि बालमृत्यू ही समस्या आहे, त्याचे कारणे आपण पाहिले. पण गोष्ट इथंच थांबत नाही, सोबतच माता पण दगावतात. ज्या माता डिलिव्हरीमध्ये किंवा डिलिव्हरीच्या जस्ट नंतर मृत्युमुखी पडतात त्यांना म्हटलं जातं मातृत्वा संबंधीची मर्त्यता.
म्हणजे मॅटर्नल मॉर्टिलिटी. सोप्या भाषेमध्ये बाळंतपणाच्या वेळेस किंवा बाळंतपणाच्या जस्ट नंतर ती माता दगावत असेल तर त्या गोष्टीला म्हणतात मातृत्व संबंधीची मर्त्यता. तर यावेळेस जवळपास ते मूल आणि आई दोघेही मृत्यू पावतात. कधी कधी ते मूल जगलं पण आई मृत्युमुखी पडली तरी फार मोठं नुकसान त्या मुलाचं होतं. तर याची कारणं काय आहेत या बाबतीतही भारताला फार चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. तर मातृत्व संबंधीची जी मर्त्यता आहे म्हणजे आईचे जे मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण आहे त्याचे 7 कारणं आपण या ठिकाणी शिकणार आहोत. पहिली गोष्ट आहे स्त्रियांमध्ये शिक्षणाचा अभाव आहे. आपल्या देशातील बहुसंख्य स्त्रिया शिकलेल्या नाही, अडाणी आहेत. त्यामुळे ते स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाही, आपल्या बिमारीबद्दल कोणाला सांगू शकत नाही, त्यांना योग्य सजेशन आणि औषध उपचार मिळत नाही. त्यामुळं मृत्यूचं प्रमाण विशेषतः माता मृत्यूचं प्रमाण आपल्या देशामध्ये खूप जास्त आहे. दुसरं अंधश्रद्धा. स्त्रियांच्या खूप अंधश्रद्धा असते आणि बऱ्याच स्त्रिया तर नुसत्या उपास वगैरे करत बसतात आणि मग त्यांना सकस आहार मिळत नाही. सोबतच मांत्रिक आणि मग उपास तपास नवस गंडे धागे दोरे याच्या मागे लागलेल्या आपल्या स्त्रिया, त्यामुळे त्यांना योग्य औषध उपचार मिळत नाही आणि त्यांना या गोष्टीचं काही ज्ञानही नसतं. त्यामुळे अशा बाया मृत्युमुखी पडतात. तिसरं आरोग्याकडे दुर्लक्ष. भारतातील स्त्रिया आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. एक तर त्यांच्याकडे वेळच नसतो. सकाळ उठल्यापासून सायंकाळपर्यंत कुटुंबाचा करण्यास संपूर्ण दिवस त्यांचा व्यतीत होतो. त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी अजिबात वेळ नसतो आणि कुटुंबातील लोकही आपल्या देशातील स्त्रियांच्या आरोग्याकडे दुर्लक्षच करतात. आणि या कारणामुळे काय होतं की डिलिव्हरी नंतर आधीच ती बाई अशक्त झालेली असते आणि त्याच्या या सगळ्या कारणामुळं ती जी माता आहे ती दगावू शकते. त्यानंतर आहे बालविवाह. हा मुद्दा पुन्हा पुन्हा चर्चेत येतोच आणि ही फार मोठी समस्या आहे. बालमृत्यू बालविवाहामध्ये हे होऊ शकतं की ती जी माता आहे अल्पवयीन मुलगी जी माता झाली तिचा दगावण्याचं प्रमाण हे जास्त असतं. त्यानंतर 2 बाळंतपणातील अंतर कमी. जर कंटिन्युअसली एकानंतर एक बाळंतपण होत असेल स्त्रियांच्या तर त्यांच्या आरोग्यावर फार वाईट परिणाम होतो आणि त्यामुळं त्यांचा मृत्यू होऊ शकतो. 2 बालकांच्या जन्मामध्ये एक सफिशियंट अंतर असलं पाहिजे 5-7 वर्षाचं, तेव्हा हे व्यवस्थित चालतं. पण आपल्या इकडे एकानंतर एक मुलं होतच राहतात आणि त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊन अशा मातांचा मृत्यू होऊ शकतो. त्यानंतर चुकीच्या प्रसूती पद्धती. अजूनही खेड्यागावामध्ये आदिवासीमध्ये गावात जंगलात अक्षरशः झाडाखाली डिलिव्हरी केल्या जातात, प्रसूती केली जातात आणि मग प्रसूतीनंतर जे नाळ वगैरे असतं ते एक तर दगडानं ठेचून तोडली जाते, कुठं विळ्यानं पावशीनं त्याला कापलं जातं, त्या स्त्रीला तसंच ठेवलं जातं. त्यानंतर तिच्या आरोग्याच्या काहीच व्यवस्था त्या ठिकाणी नसते आणि यामुळं मग इन्फेक्शन वगैरे होतं आणि मग अशा मातेचा मृत्यू होऊ शकतो. अशा प्रकारे चुकीच्या प्रसूती पद्धतीमुळे भारतामध्ये मातेंच्या मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे. शेवटचा भाग आहे पौष्टिक आहाराचा अभाव स्त्रियांच्या बाबतीत. भारतीय स्त्रियांना पौष्टिक आहार अजिबात मिळत नाही. बऱ्याच कुटुंबामध्ये तर जे काही उरलं ते त्यांना खावं लागतं किंवा शिळं वगैरे महिलांना खावं लागतं. काही ठिकाणी खा प्यायला आहे पण स्त्रियांचे उपासच सुरू असतात त्यामुळे त्या खातही नाही आणि मग उपासामध्ये साबुदाणा खिचडी आणि चहाचं आपलं सेवन सुरू असतं. त्यामुळे विटॅमिन्स मिनरल्स त्यानंतर लोह ज्याला आपण आयरन म्हणतो याची खूप डिफिशियन्सी कमतरता आपल्या स्त्रियांमध्ये आहेत. अशा प्रकारे पौष्टिक आहाराचा अभाव असल्यामुळं स्त्रिया कुपोषित झालेल्या असतात, त्यांच्या शरीरामध्ये फार ताकद नसते आणि त्याच्यातही मग वारंवार होणारी डिलिव्हरी आणि त्यामुळं अशा माता दगावू शकतात. तर हे 7 कारण आपण पाहिलेत ज्याला आपण मातृत्वा संबंधीच्या मर्त्यतेचे कारण म्हणू शकतो. तर शेवटचा भाग या टॉपिकवर काही बहुपर्यायी प्रश्न आहेत ते थोडक्यात पाहू आणि मग आपण हे आपलं व्हिडिओ लेक्चर संपवू. तर पहिला प्रश्न आहे ढोबळ मृत्यूदर हे सर्वात सोपे सुटसुटीत रिकामी जागा मोजण्याचे परिणाम आहे ते आहे मर्त्यता. म्हणजे मृत्यूदरावरून मर्त्यता आपल्याला कळतं. दुसरा प्रश्न आहे लोकसंख्या रिकामी जागावर अवलंबून असते तर लोकसंख्या जनन दरावर अवलंबून असते. मृत्यूदरापेक्षा जनन दरावर लोकसंख्या अवलंबून असते. जनन दर जास्त तर लोकसंख्या जास्त, जनन दर कमी तर लोकसंख्या
कमी असते. तिसरं, लोकसंख्या रिकामी जागाचा मृत्यूवर परिणाम होतो. तर वय रचनेमुळे म्हणजे असं समजा ना की वयाचा मृत्यूवर जास्त परिणाम होतो. जन्मलेले बालक 1 वर्षाच्या आत मृत्यू पावत असल्यास त्या मृत्यूला अर्भक मृत्यू असं म्हणतात, जे आपण शिकलो याच्या आधी. आणि 5वा प्रश्न आहे, मृत्यूस रिकामी जागा कारणे मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. तर जीवशास्त्रीय कारणामुळे जास्तीत जास्त मृत्यू होतात. बाकी कारण तर आहेत, पण जास्त कारण कोणते आहेत ते आहेत जीवशास्त्रीय कारण. तर अशा प्रकारे 5 बहुपर्यायी प्रश्न आपण या ठिकाणी समजावून घेतले. तर या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर आपण संपू. यामध्ये जे काही महत्त्वाचे घटक आलेले आहेत ते म्हणजे मृत्यूदर म्हणजे काय, मृत्यूता म्हणजे काय, मृत्यूदर घटण्याचे कारण काय, आधी मृत्यूदर किती होता, त्यानंतर अर्भक मृत्यू म्हणजे काय, बालक मृत्यू म्हणजे काय, मातेचे मृत्यू म्हणजे काय आणि त्याचे कारण वगैरे आपण संपूर्ण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर बालमृत्यू आणि एकंदरीत माता मृत्यू आणि मृत्यूदर हा घटक समजण्यासाठी जर हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर या व्हिडिओ लेक्चर ला तुम्ही शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. हे सगळं तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर हे व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपू. तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि पुन्हा भेटू एखाद्या नवीन टॉपिक सह. तोपर्यंत अभ्यास करत राहा, अभ्यास एन्जॉय करत राहा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू अगेन नेक्स्ट टाइम.